नमस्कार, मी शिवम शिंदे. आज आपण बघणार आहे एकाग्रता व अभ्यास याविषयी. बहुतांश वेळी असं होतं की मुलं अभ्यासाला बसतात असा आपला समज असतो, परंतु ते अभ्यास न करता त्यांच्या मनात वेगवेगळे विचार चालू असतात. एका तासामध्ये ते एक पानही नीट वाचू शकत नाही आणि याचा रिझल्ट काय येतो? मार्क कमी पडतात. आपल्याला वाटतं मुलगा अभ्यास करतोय तरी मार्क पडत नाही, यात चूक शिक्षकाची आहे काय असं वाटायला लागतं. पण लक्ष द्या, यात चूक शिक्षकाची नसते, तर 1 तास, 2 तास, 3 तास जेवढा विद्यार्थी अभ्यास करतोय त्याची ग्रास्पिंग पॉवर पॉवर तेवढी आहे का हे चेक करायला हवं. आणि जर त्याची ग्रास्पिंग पॉवर कमी असेल, एकाग्रता कमी असेल, बेसिक कमी असेल, तर त्याला नक्कीच अडथळा येईल. मग आता हे अडथळे दूर कसे करायचे याबद्दल सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार करतोय. तर व्हिडिओचा पहिला मुद्दा आहे की आध्यात्मिक पद्धत. आपल्याकडे एक पद्धत होती की सुरुवातीला ज्यावेळेस गुरुकुलामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण विद्यार्थ्याला आपण पाठवायचो, तर त्याचं आधी ध्यान व्हायचं आणि सकाळची सुरुवात ध्यानाने व्हायची. जर सकाळी तुम्ही ध्यानाने सुरुवात केली, ध्यान करून अभ्यासाला बसलात, तर तुमच्यातले ऑब्स्टॅकल्स जे विचारांचे ते कमी होतात आणि याचा पुरेपूर फायदा आपल्या मेंदूला होतो, कारण की मेंदू रिफ्रेश होतो आपला ध्यानाने. जर तुम्ही फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून बसा आणि श्वासावर नियंत्रण ठेवा, श्वासावरती लक्ष केंद्रित करा, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा दिसेल. नंबर 2ची गोष्ट माइंडफुलनेस. म्हणजे आपण अभ्यासाला बसतोय, वेगवेगळे विचार येत आहेत, तर त्या विचारांकडे फक्त बघायचं आणि सोडून द्यायचं. त्या विचारांमध्ये गुरफटायचं नाही, कारण की ज्यावेळेस आपण विचारांमध्ये गुरफटतो त्याला आपण शक्ती देतो, त्यावेळेस ते विचार आपल्याला हवी होतात आणि आपलं जे काम करायचं आहे ते काम राहून जातं. मग ज्यावेळेस अभ्यासाला बसलोय त्यावेळेस इतर विचार नको, फक्त आणि फक्त अभ्यास आणि अभ्यासापुरते विचार डोक्यात असायला हवे. मग यासाठी माइंडफुलनेस म्हणजेच फक्त बघत राहणे हे महत्त्वाचं. विचारांकडे फक्त बघत राहा, तुमचं अभ्यास करण्याचं टायमिंग असेल, एकाग्रता असेल, नक्कीच वाढेल. तिसरं एक कृतज्ञतेची भावना. पॉझिटिव्ह भावना ठेवा. मी आज अभ्यास करतोय, याचं काही मला नक्कीच पॉझिटिव्ह फळ भेटणार आहे, हे विचार मनात ठेवा. अभ्यास नक्कीच चांगला होईल. आता ही झाली काही आध्यात्मिक पद्धत. याच्या मागे आहेत काही वैदिक पद्धत पण आहे. तर वैदिक पद्धत सांगते की आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती? सकाळी 4 ते 5 या वेळेत. त्यावेळेस संपूर्ण युनिव्हर्स शांत असतं, पॉझिटिव्ह अल्फा लहरी असतात वातावरणामध्ये आणि ह्या टायमाला जर आपण अभ्यास केला तर आपल्यात जे हिडन पोटेन्शियल आहे ते जागृत होतं. म्हणजे हिडन पोटेन्शियल म्हणजे आपली एकाग्रता ह्या टायमाला वाढते, ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. म्हणजे ध्रुवीकरण जे म्हणतो आपण विचारांचं ते कमी असतं. पण ह्या काळात जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपला अभ्यास चांगला होतो. नंबर 2ची गोष्ट, मंत्रांचा उच्चार. आता मंत्रांचा उच्चार आहे प्राणायाम. प्राणायाममध्ये आपण भ्रामरी करू शकतो, अनुलोम विलोम करू शकतो. यामुळे सुद्धा आपला अभ्यास करण्याची क्षमता वाढते, आपली एकाग्रता वाढते, आपला टायमिंग स्पॅन वाढतो अभ्यास करण्याचा. आता मंत्रांचा उच्चार, जर आपण मंत्रांचा उच्चार केला तर आपल्यातल्या कार्टिसोल नावाचा हार्मोन्स कमी होतो आणि आपले पिनियल ग्लँड ॲक्टिवेट होऊन आपले पॉझिटिव्ह हार्मोन्स वाढतात. मंत्रांचा उच्चार केवळ फक्त वैदिक नाही आहे, तर त्याचा आपल्या शरीरावर सुद्धा उपयोग होतो. पूर्वीच्या काळात मंत्रांच्याद्वारे बरेचसे कामं केली जायची. तर कारण हेच होतं की आपलं मानवी शरीर जे एक प्रकारचं काय आहे, एक प्रकारचं एक सूक्ष्म मॅग्नेट आहे आणि मॅग्नेटचा आपण जर योग्य डायरेक्शनमध्ये यूज केला मंत्रांच्या उच्चाराद्वारे, तर आपण कोणतेही कार्य करू शकतो हे त्याला सिद्ध होतं. मग आपल्या अभ्यासाचा जर विचार करता असं विचार केला तर अभ्यासापूर्वी बसताना सरस्वती मंत्र म्हणा किंवा गायत्री मंत्र म्हणा, याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि तिसरं म्हणजे सात्विक आहार. जसे अन्न तसे मन. आपण जर तेलकट अन्न जास्त खाल्लं तर आपण तमोगुणी बनतो आणि तमोगुणी बनल्यानंतर आपला अभ्यास होणार नाही. जसं आपण सात्विक अन्न खातोय, सत्वगुण वाढतोय, तर आपल्यातल्या अल्फा लहरी वाढतील, आपल्यातला माइंडफुलनेस वाढेल. जे आपण म्हणतोय सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत, त्या पॉझिटिव्ह गोष्टी होतील आणि आपला एकाग्रता वाढेल. आपलं एम काय? आपलं एम आहे, आपलं ध्येय आहे एकाग्रता वाढवण्याचं. मग हे जेवढे टेक्निक सांगतोय मी, आध्यात्मिक पद्धत असेल, वैदिक पद्धत असेल, या सगळ्यांद्वारे आपल्याला आपली एकाग्रता वाढवायची आणि हेच आपलं मोठं असलं पाहिजे, हेच आपलं व्हिजन असलं पाहिजे ह्या काळात. तिसरी आता आधुनिक पद्धत. आता आधुनिक पद्धतीमध्ये पोमोडोरो टेक्निक आहे. पोमोडोरो टेक्निक, ह्या टेक्निकमध्ये काय असतं की तुम्ही टाईम स्पॅन करा. अर्धा तास अभ्यासाला बसलाय तर 25 मिनटं अभ्यास करायचा, 5 मिनटं रिलॅक्स करायचं, 5 मिनटं विरंगुळा घ्यायचा. परत अशा 2 तास अभ्यास करणारे 4 सायकली करायच्या, 25 25 25 25.
दर 25 मिनिटानंतर 5 मिनिटं थांबायचं, रिलॅक्स व्हायचं, परत 25 मिनिटं अभ्यास करायचा, रिलॅक्स व्हायचं. याने आपल्या मेंदूला ताणतणाव होत नाही, थकवा येत नाही मेंदूला, मेंदू ॲक्टिव्ह राहतो. आणि हेच महत्त्वाची टेक्निक आहे, पोमोडोरो टेक्निक. दुसरं आहे की डिजिटल डिटॉक्स. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसताय, तुमचा मोबाईल हा तुम्ही दुसऱ्या खोलीत ठेवा किंवा तुमच्यापासून लांब ठेवा किंवा डू नॉट डिस्टर्ब मोडवर ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडणार नाही आणि तुम्ही अभ्यासापासून वेगळे होणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट. नंतर आहे ॲक्टिव्ह रिकॉल. ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे फक्त नुसतं वाचायचं नाही, अभ्यास करताना फक्त वाचायचं नाही, तर वाचता वाचता आपण ते रिकॉल करायचं, जे वाचलं ते लक्षात आणायचा प्रयत्न करायचा आहे. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. आणि नंतरची गोष्ट हायड्रेशन आणि झोप. आता हायड्रेशन पण खूप महत्त्वाचं आहे. हायड्रेशन म्हणजे काय की पाण्याचा आपल्या शरीरामध्ये असणारा साठा नियंत्रित ठेवायचा. आपण जास्तीत जास्त पाणी प्यायचा प्रयत्न करायचा, म्हणजे जास्त नाही, लिमिटमध्ये करायचा. जेवढं पाणी सफिशियंट आहे आपल्या शरीराला तेवढं प्यायचं. काय होतं की आपला ब्रेन हा जास्त ऑक्सिजन यूज करतो, यामुळे आपलं जास्त डिहायड्रेशन होतं. आणि हे डिहायड्रेशन रोखायचं असेल तर आपल्याला पाणी प्यावंच लागतं. आणि 7 ते 8 तासाची एकदम नॉर्मल ऑर्गॅनिक झोप घ्या, गाढ झोप घ्या, जे तुमचा मेंदू रिलॅक्स राहील आणि ॲक्टिव्ह राहील. तर ह्या काही टेक्निक होत्या आपल्या एकाग्रता वाढवण्याच्या. त्यात महत्त्वाचे आहेत, आध्यात्मिकता आहेच, वैदिक आहेत आणि आधुनिक आहे. या तिन्ही टेक्निकचा वापर करून तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही एकाग्रता वाढवू शकता. आणि ही एकाग्रता वाढली की तुमचा रिझल्टही वाढेल. कारण की जर तुमच्याकडे, मी नेहमी विद्यार्थ्यांना एक सांगत असतो, जर तुमच्याकडं 8 तास झाडे कापायला असतील तर 7 तास तुम्ही धार लावण्यावर लक्ष द्या. जेवढी मेंदू जास्त धार तेवढा आपला अभ्यास जास्त. मेंदू जेवढा शार्प तेवढा अभ्यास जास्त. हे टेक्निक लक्षात ठेवा आणि ह्या टेक्निक्स ज्या सांगितल्यात त्याचा योग्य वापर करा. तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होणार. कारण की तुम्ही जर एकाग्रता वाढवली, तुमचा अभ्यास वाढणार, अभ्यास वाढला मार्क वाढणार, मार्क वाढले रिझल्ट वाढणार, रिझल्ट चांगला येणार, रिझल्ट चांगला आला तुम्ही तुमचं करिअर चांगलं घडणार आणि करिअर चांगलं घडलं तुमचा एवढं फायदाच आहे. ओके, धन्यवाद.